श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर त्याचे काही नियम आहेत. आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं, कारण त्याचे नियम पण खूप कठीण आहेत. ते मी आज तुम्हाला सांगणार आहेत कोणते नियम आहेत. गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे पारायण आहे. त्वरित फळ मिळते आपल्याला. जर कोणाला करायचं असेल, आत्ता तुम्हाला सोमवारी म्हणजेच 31 मार्च 2025 स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर ह्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला 5 दिवस किंवा 7 दिवस तुम्ही पारायण करू शकता. 3 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता किंवा प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही पारायणाला बसू शकता. त्यानंतर तुम्ही पुढचे 7 दिवस 21 दिवस तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण करू शकता. त्याचे काय नियम आहेत ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपण जर मनोभावे पारायण केलं, मनापासून केलं तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. आता कोणते नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. गुरुचरित्र पारायण हे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी पहाटे 4 ते 4:30 या वेळेमध्ये तुम्ही ग्रंथ हा वाचन करू शकता. खूप पवित्र ग्रंथ आहे हा आणि ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही ह्याचं पठण केलं तर त्याचं फळ अधिक मिळेल. पारायणाच्या काळामध्ये, ह्या सप्ताह काळामध्ये तुम्ही जेव्हा दिवा लावता किंवा समई लावता ती अजिबात विझवू देऊ नका. जर चुकून विझली तर दत्त महाराजांची क्षमा मागायची आणि पुन्हा प्रज्वलित करायची. ग्रंथ वाचन शक्यतो दुपारी करू नका, म्हणजेच 12 ते 12:30 या दरम्यान तर करूच नका, कारण 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. आणि दुसरं एक कारण म्हणजे आपल्याला दुपारी का करायचं नाही आहे पठण ग्रंथाचं, तर आपल्याला दुपारी झोप येते, आळस येतो. त्यामुळे आपल्याला हे शक्यतो पहाटेच ब्रह्मकाळ आहे त्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ह्याचं पठण करू शकता. त्यामुळे दुपारी शक्यतो टाळा किंवा मग सकाळी तुम्ही 10च्या अगोदर जर शक्य असेल तरी तुम्ही ग्रंथ हे वाचू शकता. शक्यतो दुपारी वाचू नका. गुरुचरित्र ग्रंथाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्यासाठी काय बनवायचं, तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्याच्यासोबत घेवड्याची भाजी करतात. ही घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप प्रिय आहे, खूप आवडती भाजी आहे त्यांची. त्यामुळे आवर्जून घेवड्याची भाजी पुरणपोळीच्या जेवणामध्ये तुम्ही नैवेद्याबरोबर दाखवू शकता. गुरुचरित्र ग्रंथ हा वाचत असताना किंवा स्वामीचरित्र ग्रंथ हा वाचत असताना कुठलाही ग्रंथ, साधा आपण जरी कुठलंही नॉर्मल पुस्तक वाचत असताना आपल्याला झोप येते, पण हा जो ग्रंथ आहे तो आपण जर मनापासून जर वाचला किंवा पठण केला तर आपल्याला झोप अजिबात येत नाही किंवा आळससुद्धा येत नाही. काही लोकांना असे पण प्रश्न पडतात की सगळेच नियम हे पाळणे आवश्यक आहे का, तर हो, शक्यतो सगळेच नियम तुम्ही कडक जर पाळले तर याचं फळ तुम्हाला 100% मिळेल. आणि असं पण नाही की सगळंच पाळायला पण पाहिजे असं पण बंधन नाही, पण शक्यतो मी तर सांगेन की सगळं तुम्ही जे आहे जे नियम ते कडक नियम आहे ते सगळं त्याचं पालन करा. बघा तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पारायण जर करायचं असेल तर सगळे नियम हे कडेकोट पाळावेच लागतील. आता गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं, तर असा पण प्रश्न सगळ्यांना येतो. तर गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी समर्थ महाराजांचं पारायण, स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ म्हणजे कोणीही वाचू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं, मुली. शक्यतो लहान मुलांनी पठण करू नका. म्हणजे 14 वर्षाच्या वरील सगळ्या मुलांनी म्हणजे इच्छा असेल तर तुम्ही पारायण करू शकता. पण 15 ते 14 याच्या आतल्या वयोगटातील मुलांनी पारायण शक्यतो करू नका. आणि ग्रंथ वगैरे हे असं काही वाचू नका. बाकी तुम्ही श्रवण करू शकता. लहान मुलांनी सुद्धा खूप पवित्र आहे, श्रवण करू शकता तुम्ही. घरात तुमचे जी काही लोक असतील, म्हातारी माणसं असतात, बाकी कोणी पण असतं ते श्रवण करू शकतात. खूप छान आहे.
बघा, सोपं आहे, काही अवघड नाही आणि लोक असं घाबरवतात खूप कडक आहे, असं पण काही नाही. जर तुमची नसेल इच्छा तर जास्त कडक नियम पण पाळायची काही गरज नाही. फक्त तुम्ही ह्या काळामध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पवित्र राहून तुम्ही जर केलं तर मी तर सांगेन की खरंच नियम पाळा, तुमची खरंच इच्छा पूर्ण होईल. सगळे नियम जर पाळले तर म्हणजे नियमामध्ये ब्रह्मचर्य आली, बाहेरचे म्हणजे वेस ओलांडत नाही म्हणतात, दुसऱ्या गावाला जायचं नाही, आणि परान्न वर्ज्य आहे, बाहेरचं खायचं नाही कोणाच्या घरातलं, कारण परान्नामधून आपल्याला खूप मोठा दोष लागतो. परान्नातून दोष का लागतो तर ज्या स्त्रीने म्हणजे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं, त्या स्त्रीने जे अन्न बनवताना समजा तिच्या मनामध्ये काही वाईट विचार आलेले असतात, ते विचार त्याचा दोष सगळा त्या अन्नामध्ये उतरतो आणि तेच अन्न जर आपण ग्रहण केलं तर खूप मोठा दोष हा आपल्याला अन्नामार्फत जातो, आपल्याला लागतो. त्यामुळे आपण जे हे पवित्र राहून, पवित्र अगदी अंतकरण शुद्ध ठेवून जर हे ग्रंथाचं जर पारायण करत असेल तर हा दोष आपल्याला लागतो, त्यामुळे आपल्याला फळ मिळायला खूप कठीण होतं. त्यामुळे सगळे सांगतात की परान्न हे वर्ज्य करा, शक्यतो घेऊ नका, बाहेरचं सुद्धा खाऊ नका, कारण कोण कसं आपल्याला काही माहिती नसतं. त्यामुळे जे आपण बनवतो घरात तेच खा. शक्यतो एका धान्याचंच जेवण करा. म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही दूध चपाती खाल्ली तर तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे जर 7 दिवसाचं जर तुमचं पारायण असेल तर तुम्ही 7 दिवस दूध चपातीच खाऊ शकता, 2 दिवस. आणि उपवास वगैरे काही करायचं नाही, उपवास करतच नाही पारायणाला बसल्यावर. आणि तेलकट खाऊ नका, कारण ॲसिडिटी होते, कारण ग्रंथ वाचायला वेळ लागतो, त्यामुळे एका जागेवर बसून आपल्याला अपचन सुद्धा होऊ शकतं, त्यामुळे तेलकट खाऊ नका. दुसरा एक नियम आहे, नॉनव्हेज तर अजिबात खायचं नाही. तुमचं पूर्ण पारायण होस्तोपर्यंत, सांगता होस्तोपर्यंत नॉनव्हेज अजिबात खाऊ नका, घरातसुद्धा आणू नका. हे एवढे नियम जर तुम्ही कडेकोट जर पाळले तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.